नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या राहुरीतील खंडेरायाच्या यात्रा उत्साहामध्ये मुस्लिम समाजाकडून काहीही वस्तू व खाद्यपदार्थ खरेदी करू नये असे आवाहन श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग यांनी केले. सालाबाद प्रमाणे याही वर्षी खंडेराया यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याची यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले आहे. मात्र या यात्रेमध्ये पाळणे व्यावसायिक हे मुस्लिम असल्या कारणाने हिंदुत्ववादी संघटनेने यामध्ये उडी घेतली आहे व फक्त हिंदूंसाठी कमी भावात पाळण्यात बसण्याची संधी हिंदू संघटनेकडून उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे यावेळी सागर बेग यांनी माध्यमांना सांगितले. ज्या ठिकाणी पाळणे लावण्यात येणार आहे त्या ठिकाणचे नारळ फोडून JCBच्या सहाय्याने परिसराची स्वच्छता करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी गणेश खैरे, ओंकार कासार, सतीश फुलसौंदर, पप्पू शेटे, भाऊ उंडे, मयूर खैरे, गौरव शेटे, पप्पू थोरात आदी यावेळी उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. त्या ज्या मार्कंड देवाच्या यात्रेनिमित्त, खंडेरायाच्या यात्रेनिमित्त इथं राज पाडणे आणि ते बसवणार आहे. तसं हनुमान जयंती पण आहे, रामनवमी पण आहे. या सर्व सणानिमित्त सकल हिंदू समाजाने इथं पहिल्यांदा राट पाळणे इथं आणणार आहे. फार ही जुनी प्रथा आहे इथं मंदिराची. पूर्वीपासून जर श्रीरामपूरचं जर बघितलं तर श्रीरामपूरला सुद्धा रामनवमी आपली, प्रभू श्रीरामाची जयंती आपली, आणि त्या दिवशी त्या सगळ्या यात्रेमध्ये कवाल्या वाजायचे. आणि इथेही ती परिस्थिती आहे. अनेक वर्षापासून सण आपले देवाचे, सगळे सण हिंदूंचे, आणि पूर्णपणे जायचं मुसलमानांकडं. तर आता जर सण आपला असेल तर सणामध्ये सहभाग घेणारे सुद्धा हिंदू असले पाहिजे, व्यापारी सुद्धा हिंदू असले पाहिजे. अशा संकल्पनेतून आज या सर्व सकल हिंदू समाजाच्या लोकांनी इथं नवीन संकल्प करून इथं चालू करताय. आणि यासाठी अनेक अडथळे सुद्धा त्यांना येत आहे. पण जागा प्रायव्हेट असल्यामुळं, नगरपालिकेची NOC असल्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही. जर अडचण आली तर ती अडचण सगळ्यांना येईल, याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. माझं एवढंच सांगणं आहे का मुसलमानांकडे तुम्ही राट पाळणे खेळायला गेले तर तो पैसा जिहादसाठी वापरला जाईल. आणि हिंदूकडे खेळायला आले, हिंदू व्यावसायिकांकडे जर तुम्ही आले, तो पैसा तुमच्या धर्माच्या कार्यासाठी येईल. तुमचं धर्म वाचल, तुमचे मंदिरं वाचतील, पण तिथं गेल्यानंतर तुमचा धर्म सुरक्षित राहणार नाही, याची काळजी घ्या. यात्रा कमिटीची आणि तुमची याबाबत काही चर्चा, बैठक वगैरे झालेली आहे का? नाही, यात्रा कमिटीला आमचा विरोध नाही. आमचा विरोध आहे का तुम्ही ज्या माणसाला तिथे यात्रा कमिटीला आणतात, आता काय आपले हिंदू मेले का? आता आम्ही 57 लाख मध्ये श्रीरामपूरमध्ये टेंडर घेतला, GST धरून 57 लाख रुपये मध्ये टेंडर घेतला. पूर्वी तो टेंडर द्यायचा 5 लाखात. नगरपालिकेचा तो ग्राउंड नगरपालिकेचा आहे, तर तो 5 लाखात द्यायचा. यावेळेस 57 लाखात घेतला. मागच्या 47 लाखात घेतला तरी परवडला. 57 लाखात घेतला तरी परवडणार आहे. जर आपले व्यावसायिक आहेत, आपले लोक आहेत, कुठल्याही रमजानीच्या टायमाला, त्यांच्या उरुसच्या टायमाला कुठल्या हिंदूला तिथं प्रवेश राहतो का? तुमच्या दुकानी तिथं लावायला भेटतात का? त्यांच्या सणाला तुम्हाला पहिले बोलवलं जातं का? पहिला मान तुम्हाला दिला जातो का? तसं होत नाही ना. तर आमचे सण आहे, पहिला मान आमच्या हिंदूंना. जिथं ते कुणाला व्यवसाय करायचा असेल आणि तो भारतीय मुसलमान म्हणून जर राहत असेल तरी सुद्धा तो नको, तो आम्हाला इथं नको आहे. आता सगळी हिंदूची यात्रा आहे, सगळं व्यवसायिक इथं हिंदू राहणार आहे. आणि सगळा व्यवसायाचा पैसा हिंदूच्याकडे आल्यानंतर इथले जेवढे अनाथाश्रम असतील, जेवढे आश्रम असतील, जेवढे गुरुकुल असतील, या सर्वांना या यात्रे कमिटीच्या लोकांनी फ्री मध्ये त्या सगळं खेळायची यात्रा फ्री ठेवलेली त्यांच्यासाठी. परवडन 50-60 रुपये, 50 ते 60 रुपये तिकीट राहणार आहे. तर व्यवसाय हा पैसे कमवण्यासाठी नाहीये. हिंदूंनी व्यवस्थित सण उत्सव साजरे केले पाहिजे, हा पैसे कमवण्यासाठी यात्रा नाहीये. आपल्या हिंदूंना सवय लागली पाहिजे. आता पहिले श्रीरामपूर केलं, आता राहुरी केलं, असं पूर्ण महाराष्ट्रभर हे जिथे इथं राट पाळणे लागतील ते हिंदूचे लागतील, जे काही दुकानं लागतील ते पूर्णपणे 100% हिंदूचे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे लढत राहणार आहे. आता जशी इथं सुरुवात केली तशी तिथेही सुरुवात करू. आणि या सगळ्या गोष्टीला पहिले समाजाचं मन बदललं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपले हिंदू लोक जातात दिसत नाही त्या ठिकाणी आपण गेलं नाही पाहिजे. मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं असेल तर त्याच्यावर लक्ष जात नाही. ज्या हिंदू महिलांना सर्वात जास्त सिझरचा प्रॉब्लेम आहे, हिंदू पुरुषांना नपुसकतेचा प्रॉब्लेम आहे. याचं कारण आहे मूळ हा आपण जिथून एक खायला पदार्थ घेतो त्या पदार्थामधून तुम्हाला गोळ्या दिल्या जातात, पुरुष याच्यातून नपुसक होतात आणि महिलांना सिझरचा प्रॉब्लेम वाढतो. या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असेल तर आपण हिंदू करून खरेदी करून, हिंदू करून व्यवसाय, हिंदूला व्यवसाय देऊन त्याचे जे काही अन्य खाद्यपदार्थ असतील त्याच्याकडून खरेदी करा.
सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.